आपली मराठी मुलं UPSC MPSCच्या परीक्षांकडे म्हणजे इतक्या गांभीर्याने पाहत नाहीत. त्यासाठी तेवढे एफर्ट्स टाकायची तयारी पेशन्स ठेवा. UPSC आणि MPSC यांच्या ज्या परीक्षा असतात यांना प्रतिष्ठेच्या समजलं जातं. सिस्टम चेंज करायची असेल तर सनदी अधिकारी घडवणं फार गरजेचं आहे. आपण नेहमी प्रत्येक वेळी सिस्टीमवरच दोष देत असतो, पण ही सिस्टीम बदलण्याची ताकद या अधिकाऱ्यांमध्ये असते. या विद्यार्थ्यांना ChatGPT आणि AI वरती किती अवलंबून राहावं लागेल. वाचनाला पर्याय नाही आहे. शॉर्टकट शोधू पण नका. मी सांगेन MPSC म्हणा किंवा UPSC म्हणा या परीक्षांच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये फार कमी विद्यार्थी उत्तीर्ण होतात. UPSCची तुम्ही जेव्हा परीक्षा करता तेव्हा तुमची तयारी करता तेव्हा तुमचे प्लान ABCDEFG सगळे बॅकअप प्लान पाहिजे. खूप असं डेव्हलप झालेल्या या ज्या स्टेट आहेत तिकडचे जे तरुण आहेत त्यांचा ओढा हा IT मध्ये जाण्याकडे किंवा प्रायव्हेट नोकरीकडे किंवा परदेशातमध्ये जाण्याकडे असतो. मग एवढा ऑपॉर्च्युनिटीज एवढे जॉब वॅकन्सीज आहेत तर मग तुम्ही भारतात का नाही राहणार. ह्याच्यामध्ये भाषा ही किती मॅटर करते. इथे भाषेचं कुठलीही अडचण नाही आहे. फक्त मला वाटतं नॉलेज ही अडचण आहे. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आमचा आजचा कट्टा विशेष आहे कारण आमचा आजचा कट्टा रंगणार आहे तो प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या UPSC आणि MPSCच्या परीक्षा या विषयांवरती आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसमोर असलेली आव्हानं या विषयांवरतीच आमचा आजचा कट्टा आहे. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत लक्ष्य अकॅडमीचे संस्थापक अजित पडवळ सर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. अजित पडवळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी या प्रतीक्षेच्या समजल्या जाणाऱ्या UPSC आणि MPSCच्या परीक्षा देत आहेत. पुन्हा काही यशस्वीही झालेले आहेत आणि सरकारी नोकरीमध्ये आहेत. ओव्हरऑल या सगळ्या प्रवासाबद्दल आज आपण पडवळ सरांबरोबर चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत या परीक्षांचं स्वरूप आणि परीक्षांमधली असलेली आव्हानं. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना सर तुमच्या लक्ष्य अकॅडमीबद्दल माहिती दिली तर खूप बरं होईल. पहिलं तर तुमचे आभार महानगरचे आणि संपादकांचे सगळ्यांचे आभार की तुम्ही मला इथे बोलवलं. कधी काळी या ऑफिसमध्येच मी ॲज अ पत्रकार म्हणून माझी सुरुवात केली होती, त्याच्यामुळे पुन्हा तुमचे एकदा आभार. तर लक्ष्य अकॅडमी जेव्हा मी जर्नलिस्ट म्हणून काम करत होतो तेव्हा असं वाटलं की जेव्हा आम्ही सगळ्या IAS अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना अनेक वेळा भेटत असतो पत्रकार असताना आणि तेव्हा लक्षात आलं की सगळ्या ज्या पॉवर्स आहेत किंवा जर सिस्टम चेंज करायची असेल किंवा काही बदल आणायचा असेल तर सनदी अधिकारी घडवणं फार गरजेचं आहे. आणि स्वतः महाविद्यालयीन जीवनामध्ये असताना आमचे अनेक मित्र सगळे या स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते आणि मग तेव्हा असं वाटलं की असं एक प्रोफेशनल कोचिंग इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात आणायला पाहिजे की जिथे मुलांचं सुरुवातीपासून अगदी म्हणजे 10वी-12वीपासून त्यांचं प्रिपरेशन चालू झालं पाहिजे. कारण तुम्हाला जर भारतीय म्हणजे इंडिया लेवलला जर तुम्हाला कॉम्पीट करायचं असेल तर तुम्हाला एक तंत्रशुद्ध गायडन्स, एक प्रोफेशनल गायडन्स गरजेचं आहे. तर त्यासाठी 2002 साली मी माझा मीडियातला जॉब सोडला आणि लक्ष्य अकॅडमी सुरू केली. आता 24 वर्ष पूर्ण होतील या सप्टेंबरमध्ये आणि 25व्या वर्षात आम्ही पदार्पण करू. सो लवकरच आम्ही लक्ष्य अकॅडमी सिल्वर जुबली साजरी करेल हे सांगायला आनंद वाटतं. आणि या 24 वर्षामध्ये असंख्य IAS, IPS, IFS, IRS, डेप्युटी कलेक्टर, DYSP, RBI, बँक अशा विविध पदांवरती लक्ष्य अकॅडमीचे विद्यार्थी आज खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत, समाजात बदल घडवून आणत आहेत हे सांगायला आनंद होतो आहे मला. खूप मोठी झेप घेतली सर. तुम्हाला आमच्या आधीच मी खूप खूप शुभेच्छा देते. सगळ्यात पहिलं मला असं विचारायचं आहे की UPSC आणि MPSC यांच्या ज्या परीक्षा असतात यांना प्रतिष्ठेच्या समजलं जातं, तर असं का आहे? म्हणजे कारण याच्यामध्ये तुम्ही समाजातल्या तळागाळातल्या लोकांना तुम्ही मदत करू शकता. तुमच्याकडे पॉवर्स येतात, तुमच्याकडे तुम्ही सिस्टम चेंज करू शकता. तुम्ही एखाद्या पदावर गेलात तर तुम्ही लाखो लोकांचं आयुष्य ॲज अ IAS ऑफिसर म्हणून तुम्ही बदलू शकता. एक कलेक्टरचं साधारण एका जिल्ह्याचं असं जर आपण रत्नागिरी जिल्ह्याचं पण उदाहरण घेतलं तर एक साधारण 17-18 लाख लोकांचा लोकसंख्येचा एक जिल्हा आहे. त्या सर्व जिल्ह्याचं पूर्ण जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे हे सगळं तुमच्या ताब्यात येतं आणि तुम्ही असंख्य चांगली सरकारी उपक्रम आहेत हे राबवून लोकांचं लाईफ बदलू शकता. त्यामुळे त्याला आजही ती प्रतिष्ठा आहे. म्हणजे आपण म्हणतो की सिस्टीम, आपण नेहमी प्रत्येक वेळी सिस्टीमवरच दोष देत असतो, पण ही सिस्टीम बदलण्याची ताकद या अधिकाऱ्यांमध्ये असते. निश्चितच. कारण कसं आहे की सरकारी गव्हर्नमेंट आपल्या धोरणं ठरवतात की आपल्याला ही योजना राबवायच्या आहेत, पण हे योजनांचं सगळं जे प्लॅनिंग आहे, एक्झिक्युशन आहे आणि त्या
राबवणं हे फार महत्त्वाचं असतं. त्याचं योग्य प्रकारे लोकांपर्यंत म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत ती तुमची योजना पोचणं हे फार गरजेचं असतं आणि हे खूप चांगलं काम सनदी अधिकारी करू शकतात मला वाटतं. सर, या परीक्षा देण्यासाठी पात्रतेचे निकष काय असतात? या परीक्षेचे निकष म्हणजे तुम्हाला एकतर ग्रॅज्युएशन पूर्ण लागतं. म्हणजे तुम्ही शेवटच्या वर्षाला असताना तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. म्हणजे पूर्वपरीक्षेचा अर्ज तुम्ही TYला असताना सुद्धा देऊ शकता. पण मुख्य परीक्षेचा जेव्हा तुम्ही अर्ज करायला लागतो तेव्हा तुमच्याकडे विद्यापीठाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्या हातात आलेली असे पाहिजे. म्हणजे साधारणपणे 21 वर्ष तुमचं पूर्ण लागतं 1 ऑगस्टपूर्वी आणि तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण लागतं हे परीक्षा द्यायला. पण आपण बऱ्याच वेळा म्हणजे जेव्हा UPSC MPSC परीक्षांसाठी काही काही करिअर अकॅडमी पण आहेत, तर तिथे 10वी-12वी नंतर देखील तुम्ही आमच्या अकॅडमीत प्रवेश घेऊ शकता असं म्हणजे लिहिलेलं असतं. मग त्याच्यामध्ये आणि तुम्ही सांगताय की ग्रॅज्युएशन हवं आहे, तर थोडंसं हे वेगवेगळं कसं आहे म्हणजे? बरोबर आहे. सो नॉर्मली आपला जो शाळे स्तरावरचा जो सिलेबस आहे किंवा विद्यापीठाच्या स्तरावर आहे आणि UPSCचं जे निकष आहेत हे थोडे वेगळे आहेत. त्यामुळे तुम्हाला ती जी गॅप आहे, जसं ही एक्झाम आहे ती CBSE बोर्डच्या सिलेबसवरती आधारित आहे आणि UPSCच्या म्हणजे CBSE बोर्डच्या शाळा या पूर्ण भारतभर आहेत सगळ्या ठिकठिकाणी. त्यामुळे UPSCनी CBSE बोर्डला स्टँडर्ड पकडलेला आहे. तर तुम्हाला त्या CBSE बोर्डाची शाळेची जी पुस्तकं आहेत NCERTची पुस्तकं, तर ह्याचं सगळ्याचं वाचन तुम्हाला सुरू करावं लागतं आणि नॉर्मली तुम्ही जर ग्रॅज्युएशन नंतर हे सुरू केलं तर ह्याच्यामध्ये तुमचे पुढचे 1-2 वर्ष त्यामध्ये जातात. त्यामुळे 10वी-12वी नंतर मला वाटतं 10वीपर्यंत वयाला एक मॅच्युरिटी आलेली असते की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग कुठे जायचं आहे थोडं कळायला लागतं. 12वी नंतर तर खूप मुलगा साधारण 17-18 वर्षाचा होऊन जातो आणि मग त्यापर्यंत त्याला एक क्लॅरिटी येते की आपल्याला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे आणि मग त्यामुळे मला वाटतं 10वी-12वी नंतर या क्षेत्राकडे वळणं हे जास्त संयुक्त तुम्हाला जर लवकर यश, कारण तुम्ही जर 22-23 वर्षी जर तुम्ही IAS झालात तर तुम्ही चीफ सेक्रेटरी पदापर्यंत लवकरात लवकर पोचू शकता. त्यामुळे मला वाटतं जेवढं तुम्ही तरुण वयात आणि प्रशासनात जाल तर तुम्ही बदल घडवून आणू शकता. नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे ती ॲडॅप्ट करून त्याचा वापर तुम्ही तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करू शकता मला वाटतं. त्यामुळे वाटतं जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर तयारी करणं कधी चांगलं. या परीक्षेची तयारी करण्यासाठी कोणती पुस्तकं म्हणा किंवा कसले रेफरन्सची गरज असते? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. सो नॉर्मली ह्या परीक्षेची तयारी करण्याचे ते एक म्हणजे चौफेर एक तर तुम्हाला वाचन याच्यात गरजेचं लागतं. जसं मी आता म्हणालो की ही एक्झाम CBSE बोर्डच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. काही CBSE बोर्डची जुनी पुस्तकं जी होती ओल्ड NCERT बुक्स ज्याला आपण म्हणतो ती थोडी थेरॉटिकल होती पण त्यात इन्फॉर्मेशन खूप जास्त होती. साधारण म्हणजे 95पर्यंतचा काळ किंवा 2000पर्यंतचा जो काळ होता त्या काळातली जी हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्सची जी जुनी पुस्तक होती ती फार उपयुक्त आणि इन्फॉर्मेटिव्ह होती. तर ह्या पुस्तकांचं जे वाचन आहे ते मुलांनी सुरू करायला पाहिजे आणि प्लस आत्ता नवीन जी पुस्तकं आहेत ती जास्त अप्लाईड आहेत. जास्त अशी म्हणजे एक एक्झाम्पल देऊन ते प्रकरण समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडेसे पिक्चर्स, कलरफुल ड्रॉइंग म्हणजे डायग्राम्स वगैरे असं दाखवून तो विषय समजवण्याचा प्रयत्न केला. पूर्वीच्या काळी काय होतं की कंटेंट वाईज किंवा थेरॉटिकल पुस्तकं जास्त असायची, त्यामुळे इन्फॉर्मेशन खूप असायची आणि आत्ताच्या याच्यामध्ये अप्लाइड नॉलेज जास्त आहे. त्यामुळे दोन्हीचा संगम करून तुम्ही साधारण 6वी ते 12वीची जी NCERTची पुस्तकं आहेत ही वाचणं मुलांनी मस्ट आहे. कारण त्याला आम्ही बायबल म्हणतो UPSCमध्ये. तर त्या पुस्तकं आणि परत समजा तुम्ही जर MPSCची परीक्षा देतात तर MPSCची जी आपली जी महाराष्ट्र शासनाची जी पुस्तकं आहेत त्यामध्ये जो महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचं जे जॉग्रफी आहे, तर त्यासाठी आपली MPSC परीक्षांसाठी आपली काही महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाची पुस्तकं वाचणं गरजेचं असतं. त्यानंतर मग याच्यामध्ये काही प्रोफेशनल ऑथर्सची पुस्तकं आहेत. जसं हिस्ट्रीमध्ये बिपिनचंद्रचं एक पुस्तक आहे हिस्ट्री ऑफ इंडिया किंवा मॉडर्न इंडिया म्हणून. त्याच्यानंतर राजीव अहिर म्हणून आहे, त्यांचं एक मॉडर्न इंडियावरती खूप चांगलं पुस्तक आहे. त्यानंतर इंडियन पॉलिटीमध्ये लक्ष्मीकांत म्हणून लक्ष्मीकांत म्हणून रायटर आहेत, तर त्यांचं पुस्तक खूप छान आहे. तुमचं इकॉनॉमिक्समध्ये रमेश सिंगचं एक पुस्तक आहे. तर अशी काही ऑथर्सची पुस्तकं आहेत ती मी आपण वाचकांना किंवा आपल्या ह्यांना नंतर देऊया आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर अशी यादी आहे पुस्तकांची. तर काही रेफरन्स पुस्तकं आहेत तर ती त्यांचं वाचन आहे. तर प्रत्येकाचे मला वाटतं मिनिमम 2 ते 3 वाचन तुमचे या कॉलेजच्या काळात जर होऊन गेले ना तर तुमचा जवळजवळ 50% बेस तुमचा बनून जातो.
त्यानंतर काही सवयी आहेत, जसं न्यूजपेपर वाचन. आत्ता मला खूप छान वाटतं आहे, आपलं महानगरच्या या कार्यालयात मी आहे, तर पेपर वाचणं फार गरजेचं आहे. तर नक्कीच आपला महानगरसारखा चांगला पेपर आणि इतर जे स्टँडर्ड नॅशनल लेवलचे पेपर आहेत, जसं इंडियन एक्सप्रेस आहे किंवा द हिंदू नावाचा पेपर आहे, साऊथमधनं तो पब्लिश होतो, आता मुंबईतही मिळतो. तर असे चांगले जे न्यूजपेपर आहेत ते त्यांनी वाचले पाहिजे. मग त्याच्यामध्ये तो पेपर कसा वाचायचा, तर त्याचं एक टेक्निक आहे. कुठल्या बातम्या वाचायच्या, कुठल्या नाही वाचायच्या, त्यातलं जे एडिटोरियल पेज आहे, बिझनेस पेज आहे, इकॉनॉमिक्स पेज आहे, तर हे सगळे जे पेजेस आहेत किंवा स्पोर्ट्सच्या बातम्या आहेत, तर ह्या सगळ्या किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरला संडेला खूप चांगलं हिंदू पेपरला आर्टिकल्स येतात किंवा न्यूज येतात, तर ते वाचणं फार गरजेचं आहे मला वाटतं. ह्या सगळ्या सवयी तुम्ही कॉलेज जीवनापासून लावून घेतल्यात ना, तर तुमचं बेस स्ट्रॉंग व्हायला सोयीचं होऊन जातं. त्याच्यावर अजून सांगेन की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपलं जे पब्लिकेशन डिव्हिजन आहे भारत सरकारचं, प्रेस इन्फॉर्मेशन PIB ज्याला म्हणतात, तर ते दर महिन्याला योजना नावाचं मॅगझिन काढतं. ह्या योजना मॅगझिनमध्ये तुम्हाला अर्बन लेवलला भारत सरकार कोणकोणते उपक्रम राबवतं आहे, तर त्याच्यात तुम्हाला सरकारी योजनांचा, सरकार कुठल्या दिशेने जातं आहे त्याचं हे होतं. आणि एक आहे कुरुक्षेत्र नावाचं मॅगझिन, ज्याच्यामध्ये रुरल लेवलला म्हणजे ग्रामीण भागात ज्या योजना राबवल्या जात आहेत, ज्या मनरेगा असेल किंवा इतर काही ज्या शेतीसाठी आहेत किंवा आता सोलर एनर्जी आहे, अशा वेगवेगळ्या स्कीम्स गव्हर्नमेंट राबवतं आहे. तर हे कुरुक्षेत्र मॅगझिन हे तुम्हाला वाचायला. आणि हे यातून थेट प्रश्न, यावेळेला UPSCचा जो पेपर आहे प्रिलिमचा, तो खूप वादग्रस्त ठरला. अगदी UPSCच्या चेअरमनला येऊनसुद्धा स्टेटमेंट आलं, तर त्यांनी पण सांगितलं की गव्हर्नमेंट सोर्सेसमधून आम्ही प्रश्न विचारले होते, आमचा पेपर टफ नव्हता, आम्ही प्रश्न जे आहेत हे गव्हर्नमेंट सोर्सेस वापरले होते. जसं PIBचं एक वेबसाईट आहे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोची, तर त्या साईटवरती ते गव्हर्नमेंट आपापल्या सगळ्या वेगळ्या पॉलिसीज वगैरे जे आणतं त्याच टाकत असतं. तर ते चॅनल त्यांनी फॉलो करायला पाहिजे किंवा ती वेबसाईट त्यांनी फॉलो करायला पाहिजे. त्यानंतर आपलं जे DD न्यूज जे आहे, ज्याला आपण म्हणतात ते संसद TV जो आपण म्हणतो, तर संसद TV त्यांनी बघितला पाहिजे. त्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंटचे वेगळे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये त्याची माहिती असते. तर असं वेगवेगळे हे आहेत, तर त्यांनी जर नीट व्यवस्थित त्यांनी हे सगळं फॉलो केलं तर नक्की ते UPSCमध्ये चांगलं यश प्राप्त म्हणजे करू शकतात. सरकारी जी कामं आहेत किंवा जे प्रकल्प आहेत, या योजना आहेत, त्यांचा हा सगळा अभ्यास असतो. सरकार काय काम करतंय, कशा त्या पद्धतीचा हा अभ्यास असतो. सर, याच्यामध्ये ना वयोमर्यादा जी आहे ती किती असते म्हणजे या परीक्षामध्ये, आणि याचे किती अटेम्प्ट्स व्यक्ती देऊ शकते? राईट. सो याच्यामध्ये 21 वर्ष पूर्ण लागतं 1 ऑगस्ट रोजी तुम्हाला. म्हणजे म्हणजे साधारण तुमचं जानेवारी-फेब्रुवारीमध्ये याची जाहिरात येते, तर तेव्हा त्या वर्षीचं म्हणजे समजा तुम्ही 2026चा अटेम्प्ट देतात, तर 2026च्या 1 ऑगस्टपूर्वी तुमचं 21 वर्ष पूर्ण पाहिजे. आणि 32 वयोमर्यादा आहे ओपन कास्टसाठी. सो 1 ऑगस्टच्या नंतर तुमचं 32 पूर्ण नाही पाहिजे, 32च्या आत तुमचं वय पाहिजे. सो 21 ते 32 याच्यात तुम्ही ओपन कास्ट जनरल कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो, त्यांना ही परीक्षा देता येते आणि त्यांना 6 अटेम्प्ट आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे OBC समाजासाठी वयोमर्यादा आहे ती 35 वयोमर्यादा आहे आणि त्यांना 9 अटेम्प्ट्स दिलेले आहेत. ओके. सो 9 वेळा ते या परीक्षेला बसू शकतात वयाच्या 21 ते 35 वर्षापर्यंत. आणि त्यानंतर आपला SC ST जो समाज आहे त्यासाठी वयाची मर्यादा आहे ती 37 आहे. सो 37 एजपर्यंत म्हणजे 21 ते 37 याच्यामध्ये ते किती वेळा बसू शकतात. त्यांना अटेम्प्टचं लिमिट नाही, पण वयाची मर्यादा SC STसाठी 37 एज आहे. तुम्ही सांगितलं सर की तुमच्या करिअर अकॅडमीमध्ये बऱ्याच आपण सांगितलं की प्रत्यक्ष ज्यांनी अभ्यास केलेला आहे असे विद्यार्थी देखील तिकडे येऊन म्हणजे आता दुसरे विद्यार्थी घडवत आहेत, दुसरे अधिकारी घडवत आहेत. खूप मोठी गोष्ट ही. तर या करिअर अकॅडमीमध्ये म्हणा किंवा अशा विद्यार्थ्यांना शिकवणारे जे शिक्षक आहेत ते देखील या परीक्षांमधूनच तयार झालेले आहेत. हो. खरंच खूप चांगलं तुम्ही प्रश्न विचारला. कारण UPSCमध्ये शिकवणार आणि कॉलेजला म्हणजे युनिव्हर्सिटीचा सिलेबस शिकवणं यात थोडा फरक राहतो. UPSC तुमचं अप्लाइड नॉलेज चेक करतं. UPSC म्हणते थेरॉटिकल नॉलेज ठीक आहे, आम्ही तुमचं तपासलेलं आहे, कॉलेजनी युनिव्हर्सिटीनी ते तपासलेलं आहे. आत्ता त्या विषयांमध्ये जे डेव्हलपमेंट्स चालू आहेत तर UPSC ते जाणून घेते. सायन्स असो, इवन हिस्ट्रीसुद्धा कुठेतरी आता समजा राम मंदिर झालं तर इतिहासामध्ये तिथे कुठली घटना घडलेली आहे त्याच्याशी कुठेतरी ते कनेक्ट करते आणि तो इतिहासातला प्रश्न UPSC विचारते. किंवा जॉग्रफीसुद्धा, आत्ता इराण-इराक वॉर चालू आहे तर जॉग्रफीमध्ये कुठेतरी त्या रिलेटेड प्रश्न येऊ शकतो. तो डायरेक्ट थेट वॉरवरचा नसतो, पण जॉग्रफीमध्ये ते कुठेतरी ते इराणवरचा किंवा त्या अमेरिकेच्यावरचा प्रश्न
UPSC विचार. त्यामुळे तुम्हाला अलर्ट राहते की समजा हे होतं घडतं आहे तर या रिलेटेड काहीतरी आपल्याला प्रश्न निश्चितच असणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला तेवढं ते त्यामुळे alert राहावं म्हणजे लागतं. इतके हुशार विद्यार्थी घडवण्यासाठी म्हणजे हो. शिक्षक देखील त्या त्यामुळे तोडीचे लागतात. UPSCचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे, पूर्वपरीक्षा दिली आहे, मुख्य परीक्षा दिली आहे, असेच मला वाटतं एक्सपर्ट हे जास्त चांगल्या प्रकारे मला वाटतं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतात. माझे असंख्य विद्यार्थी त्यांना नंतर आम्ही आमच्या ज्या प्लॅटफॉर्मवरती गाईड करायला देतो. आता तर म्हणजे बऱ्याच जणांची इच्छा असते, पण काही जण नोकरी देखील करतात कारण या परीक्षा देताना ते मग अशा वेळी ऑफलाईन म्हणजे एखादा कोर्सेस जे आहेत त्यांचा आधार घेतात. तर ऑफलाईन कोर्सेसमधून देखील तुम्ही 100% एवढं एज्युकेशन मिळवू शकता का? ऑफलाईन कोचिंगला पर्याय नाही आहे. किती म्हणजे आता ऑफलाईन आणि ऑनलाईन हो. तर मी आधी ऑफलाईनवरती बोलूया, कारण ऑफलाईनला मला वाटतं पर्याय नाही आहे. कारण जेव्हा गुरु तुमच्या समोर असतो तो एक वेगळा असतं आणि ऑनलाईनला काय होतं की थोडंसं वन वे ट्रॅफिक होतं. म्हणजे ऑलरेडी ते रेकॉर्ड केलेले सगळे लेक्चर्स असतात ते आपण ऐकत असतो. पण आपल्याला जर जेव्हा आपण त्यांना काय विचारायचं किंवा क्लासरूममध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा एखादा प्रश्न आपल्याला नाही पडत, पण आपल्या बहुते जे 35-40 विद्यार्थी बसलेले आहेत तर त्यातले जे 10 लोक प्रश्न विचारतात त्यामुळे आपलंही त्याच्यातनं आपले डाऊट्स क्लिअर होत असतात. त्यामुळे ऑफलाईन कोचिंगला पर्याय नाही आहे. पण जिथे शक्य नाही, जिथे ग्रामीण भागातली मुलं आहेत की जिथे त्यांना चांगले रिसोर्सेस नाही आहेत तर त्यांनी ऑनलाईनचा मार्ग अवलंबायला हरकत नाही आहे. पण त्याच्यामध्ये ते इंटरॅक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मला वाटतं जे ऑनलाईन कोचिंग करणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्यांनी त्यांच्यासाठी तसे इंटरॅक्टिव्ह सेशन्स पण ठेवले पाहिजे, ज्याच्यामध्ये ते स्वतः डायरेक्ट त्यातले काही डाऊट्स विचारू शकले पाहिजेत, त्यांचे प्रश्न विचारता आले पाहिजे. मला वाटतं तर ते जास्त सोयीचं ठरेल. नाही तर मग ते काय होतं की तुम्ही अर्धं नॉलेज घेऊन तुम्ही परीक्षेच्या केंद्रावरती जाणार. आणि अनेक वेळा ऑनलाईनला काय होतं आहे की एखादा एक्सपर्ट शिकवतो आहे, तो खूप एंटरटेन करत असतो, पण तो खरोखर चांगलं शिकवतो आहे हे त्या विद्यार्थ्याला माहीत नसतं. जसं आता आमचं इन्स्टिट्यूट आहे तर आम्ही जेव्हा एखाद्या फॅकल्टीला तर आमच्या बऱ्याच क्रायटेरिया आहेत आम्ही त्यांचे इंटरव्ह्यूज घेतो. अशा वेगळ्या चाळणीतनं तो फॅकल्टी मग आम्ही स्वतः इंटरव्ह्यू बघतो, त्यांना टॉपिक शिकवायला लावतो आणि त्याच्यातून कळतं की हां याच्याकडे नॉलेज आहे. हे ऑनलाईनला नाही होतं आहे. ऑनलाईनला एखादा रॉ विद्यार्थी आहे त्याला असं वाटतं की हा जो क्ष नावाचा जो प्रोफेसर शिकवतो आहे खूप चांगला आहे, पण जेव्हा तो परीक्षा सेंटरवर जातो तेव्हा कळतं आपल्याला तेवढं जे शिकवायला ते शिकवलेलंच नाही आहे. हे आपल्याला सगळं एंटरटेन म्हणजे जसं फक्त अट्रॅक्टिव्ह बोलणं होतं, फक्त कंटेंट काही नव्हता. हे त्याला कधी कळतं जेव्हा तो परीक्षेला सामोरं जातो तेव्हा कळतं ते. तर त्यामुळे तो एक धोका आहे. त्यामुळे ऑनलाईनचं गायडन्स घेताना तुम्ही ते चेक करून घेणं मला वाटतं फार गरजेचं आहे आजच्या काळात. आपण परीक्षेचा अभ्यास करताना आता आपण बघतोय की एकीकडे सगळं डिजिटल झालेलं आहे. AI आणि ChatGPT पण आलेलं आहे मदतीला. त्यामुळे बरेच विद्यार्थी म्हणजे जवळजवळ सायन्सचे देखील विद्यार्थी हल्ली प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ChatGPTवर जातात. तर या विद्यार्थ्यांना ChatGPT आणि AI वरती किती अवलंबून राहावं लागेल? मला वाटतं आत्ताच UPSC मी आता तुम्हाला जे म्हणालो की UPSC प्रिलिम यावेळेचा पेपर खूप टफ होता आणि मग मुलांनी घरी आल्यानंतर प्रश्नांची उत्तरं ह्या ChatGPT, जेमिनायवरती चेक करायचा प्रयत्न केला. तर काही प्रश्नांची उत्तरं 4ही प्लॅटफॉर्मवर वेगवेगळी उत्तरं मिळाली. गुगलवरती वेगळं आन्सर मिळालं, ChatGPTवर त्याचा वेगळा आन्सर मिळालं, गुगल जेमिनायवरती वेगळं मिळालं. तो त्याच्यामुळे ChatGPT आणि याच्यावरती किती डिपेंड राहावं हे जरा एकदा विद्यार्थ्यांनी म्हणजे माहितीचा सोर्स तपासून घेणं मला वाटतं त्यांनी गरजेचं आहे. आणि मी सल्ला देईन की त्यांनी जे मेन रिसोर्सेस पुस्तकं आहेत याच्यावरती जास्त डिपेंड राहावं. वाचन त्यांनी वाढवावं. वाचनाला पर्याय नाही आहे. कुठेही शॉर्टकट नाही आहे UPSCच्या अभ्यासामध्ये किंवा MPSCच्या अभ्यासामध्ये. शॉर्टकट शोधू पण नका. मी सांगेन जी बेसिक पुस्तकं आहेत ती तुम्ही वाचलीच पाहिजे, त्याला पर्याय नाही आहे. ज्या व्यक्तींना किंवा ज्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस लावणं म्हणा किंवा करिअर अकॅडमीसारखे कोर्सेस करणं शक्य नाही आहे, परवडणारं नसेल, तर असे व्यक्ती म्हणजे स्वअभ्यास करून देखील याच्यामध्ये उत्तीर्ण होऊ शकतात? हो, निश्चितच होऊ शकतात. म्हणजे ज्याला व्हायचं आहे तो कसाही होऊ शकतो. आणि अशी असंख्य उदाहरणं आहेत सुद्धा की ज्यांनी विदाऊट गायडन्ससुद्धा UPSC MPSCच्या परीक्षा क्लिअर केलेल्या आहेत. एक तुम्हाला चांगला सोर्स कळला पुस्तकांचा, नोट्सचा. नॉर्मली काय होतं की
तुम्ही जेव्हा सेल्फ अभ्यास करता तर तुम्हाला तुमचं जे काम आहे ते पुढच्या 4-5 वर्षात होणार ते तुमचं पुढच्या 1-2 वर्ष होतं. गायडन्सचा फायदा तो राहतो की तुमचं ट्रॅकवरती राहतो अभ्यास. तुम्ही कुठे चुका करताय. जसं आपण क्रिकेटमध्ये आपले कोच असतात, रमाकांत आचरेकर सर होते, सचिनचे सर. तर तुम्ही कुठला शॉट खेळू नका, कुठला बॉल सोडून दिला पाहिजे, कुठल्या बॉलला प्लेस केला आणि कुठला बॉल तुम्ही स्टेडियमच्या बाहेर भिरकावता, हे महत्त्वाचं. सो कोचिंगमध्ये तो राहतं की एकेका स्टुडंटचं त्याचे जे ड्रॉबॅक्स आहेत त्याचं आन्सर रायटिंग तपासलं जातं. तो बरोबर ट्रॅकवरती आहे का, त्याचा टार्गेटवरती तो अभ्यास होतो आहे का. आणि बऱ्याच वेळा मुलांचे मानसिक पण अनेक त्यांना गरज असते. या परीक्षेमध्ये मानसिक सपोर्ट खूप गरजेचा असतो की त्या विद्यार्थ्याला एक कोणतरी पाठीवर बाबा तू होशील, करशील, तुझं हे चुकतं आहे, याच्यावरती काम कर. हा थोडासा कोचिंगमुळे फायदा होतो. तुम्ही सेल्फ अभ्यास केला तर थोडासा तुम्हाला ट्रॅकवर यायला खूप वेळ लागतो तुम्हाला. तोच आहे, फक्त तुम्हाला जे 1-2 वर्षात काम मिळतं तुम्हाला 3-4 वर्ष लागू शकतात. पण सेल्फ अभ्यासने पण तुम्ही होऊ शकता. फक्त थोडंसं एकलव्यासारखं ते तुम्हाला काम करावं लागतं. MPSC म्हणा किंवा UPSC म्हणा, या परीक्षांच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये फार कमी विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्यामुळे बऱ्याच वेळा काही विद्यार्थी मग रेप्युटेशन म्हणजे ते अटेम्प्ट करत असतात. जसं तुम्ही सांगितलं की अटेम्प्टला पण काही मर्यादा आहेत. काही ठिकाणी 6 आहेत, काही आपलं याच्याप्रमाणे आहेत, कुठल्याप्रमाणे. तर अशा वेळी बरेच विद्यार्थी निराश होतात, निराशेच्या गर्तेत जातात म्हणतात, किंवा बरीच वर्ष त्यांनी याचा अभ्यास केलेला असतो पण यश मिळत नाही. अशा वेळी ते डिप्रेशनमध्ये पण जातात. अशी अनेक उदाहरणं आपल्यासमोर येत आहेत. तर तुम्ही काय सांगाल? तुम्ही इतकी 25 वर्ष होत आहेत तुमच्या करिअर अकॅडमीला, तुम्ही तुमच्या हातातून अनेक विद्यार्थी घडले आहेत, घडत आहेत. तर तुम्ही अशा वेळी तुमच्या समजा करिअर अकॅडमीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला अपयश आलं असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला देता? खूप पुन्हा एकदा चांगला प्रश्न आहे असं मी म्हणेन. कारण कसं आहे की याच्यामध्ये UPSC इज अ मदर ऑफ ऑल एक्झाम आहे. तुम्ही जर नीट परीक्षांचा अभ्यास केला तर आता 2 वर्षापूर्वी MPSCनी सगळा सेम सिलेबस राज्यसेवा परीक्षेचा सेम UPSCचा सिलेबस केला आहे. म्हणजे जो विद्यार्थी UPSCची तयारी करेल त्याचा ऑटोमॅटिकली MPSC राज्यसेवा जी डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार आदी पदांसाठी घेतली जाते, तर त्याचा आणि UPSCचा सिलेबस सेम झालेला आहे. आणि UPSCला मदर ऑफ ऑल एक्झाम म्हटलं जातं. तुम्ही जर स्टाफ सिलेक्शन, RBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक PO, रेल्वे, म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, ह्या सगळ्या परीक्षांचा तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलात तर ह्या परीक्षांमध्ये काय आहे? जनरल नॉलेज आहे, करंट अफेअर आहे, मॅथ्स, रिझनिंग, ॲप्टिट्यूड आहे, इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश कॉम्प्रेन्शन्स आहे. म्हणजे जवळजवळ 60 ते 70% सिलेबस हा सगळ्या परीक्षांचा सेम आहे. सो UPSCची तुम्ही जेव्हा परीक्षा करता तेव्हा तुमची तयारी करता तेव्हा तुमचे प्लान ABCDEFG सगळे तुम्ही कुठल्याही एक्सपर्टला विचारलात, करिअर गायडन्सवाल्याला, तो सांगेल की तुमच्याकडे बॅकअप प्लान पाहिजे. ओके, तर तुम्ही बॅकअप प्लान त्यांनी तयार ठेवला पाहिजे. तुम्ही फक्त UPSC एकदा तुमचा पहिला अटेम्प्ट झाला तर मी सांगतो लगेच की तुम्ही MPSCकडे वळा. लगेच तुम्ही बँकच्या एक्झाम द्यायला सुरू करा, तुम्ही RBIच्या एक्झाम द्यायला, तुम्ही रेल्वे रिक्रुटमेंट, तुम्ही स्टाफ सिलेक्शन, CGL ह्या परीक्षा द्यायला सुरुवात करा सांगतो. आणि जी मिळेल ती पोस्ट, अगदी आता तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये क्लेरिकलची जरी पोस्ट क्रॅक केलीत, ग्रुप Cची, MPSCची, तरी 35,000 सॅलरी आहे. आज महाराष्ट्रातले काही ठराविक इंजिनिअरिंग कॉलेज सोडले तर 25,000च्या पुढे सॅलरी नाही आहे इंजिनिअरिंगच्या मुलांना. हे वास्तव आहे. अगदी तुम्ही पण चेक कराल. परवा आपले मुख्य आर्थिक सल्लागार पण म्हणाले की मुलांनी आता कार्पेंटर आणि इलेक्ट्रिशियन अशा कोर्सकडे वळलं पाहिजे, तिथे जास्त संधी आहे IT आणि याच्यापेक्षा, कम्प्युटर सायन्सपेक्षा. तर इनडायरेक्टली त्यांनी स्किलवाल्या जॉब्सकडे वळावं असं इनडायरेक्टली ती हिंटच दिलेली आहे मला वाटतं. आणि आता हा जो AIचा जो राक्षस आलेला आहे तर यामुळे असे नवीन जॉब्स ह्याच्यात नक्कीच AIमुळे तयार होतील, नवीन अपॉर्च्युनिटीज येतील, प्रश्नच नाही आहे. पण याच्यामध्ये आता जे 100 लोकांचं काम आहे ते AI 20 लोकच करतील. जे 80 लोकांच्या नोकऱ्या कदाचित जातील. आणि आता खरोखर ज्याच्याकडे स्किल आहे, नॉलेज आहे, तो याच्यामध्ये या स्पर्धेत टिकू शकेल. मग अशा वेळेला तुम्ही तुमचे स्किल्स पण अपग्रेड करायला पाहिजे आणि निराश व्हायची गरज नाही आहे. नॉर्मली तुमचं परीक्षेत तुम्ही जेव्हा अपयशी होता ना तेव्हा त्याची तुम्ही कारणं शोधायला पाहिजे. मला वाटतं तुमचं कुठे चुकतं आहे, तुमची स्ट्रॅटेजी चुकत असते, तुमचं कुठेतरी रिव्हिजन जे आहे, तुमचं जे वाचन आहे ते कमी पडत असतं. तर तुम्ही स्वतःला अनालिसिस करायला पाहिजे की मी बाबा 1 वर्षाने अटेम्प्ट दिला, आत्ताच प्रिलिम झालेली आहे, आत्ता माझ्या असंख्य विद्यार्थ्यांना अपयश आलेलं आहे. त्यांना म्हटलं तुम्ही चेक करा स्वतःला की तुम्ही कुठे चुकलेला आहात.
तर नॉर्मली जे सिलेक्ट झालेली जी मुलं आहेत आणि ज्यांचं सिलेक्शन नाही झालं याच्यामध्ये फक्त 20 मार्काचा गॅप असतो. नॉर्मली UPSCची कट ऑफ प्रिलिमची 90 मार्काची असते, 89-90 मार्क्स, आणि एव्हरेज मार्क 60 ते 70 मार्क्स सगळ्यांकडे असतात. उरलेले 30 मार्क हा गॅप असतो सिलेक्ट झालेल्या मुलांमध्ये आणि अपयशी ठरल्यामुळे. सो तुमचे कुठेतरी रिसोर्सेस कमी पडलेले आहेत, तुमचे वाचन कमी पडलेलं आहे, तर त्याच्यावर काम करा आणि तुम्ही ऑप्शन्स ठेवा. फक्त तुम्ही UPSC मी फक्त IASच होईन, मी IPSच होईन असं ठेवू नका. आता तुम्ही RBI ग्रेड बी एक्झाम क्लिअर केली. आता म्हणजे 3 विद्यार्थी VJTAवाले आहेत ते ज्यांनी RBI ग्रेड बी क्लिअर केले. 2.25 लाख सॅलरी आहे त्यांना, गाडी आहे, घर आहे, सगळ्या फॅसिलिटीज आहेत. RBIचे तुम्ही जर मुंबईतले क्वार्टर्स बघाल तर सगळे बीच टच आहेत. आज आपल्याला जर समुद्राच्या किनारी घ्यायचं आहे तर कमीत 10-12 करोड पाहिजे. हे तुम्हाला RBI फ्रीमध्ये देणार आहे. तुम्हाला गाडी आहे, अगदी RBIचे जे कॅन्टीन्स किंवा रेस्टॉरंट आहेत आतले ते इतके पॉश आहेत, 5 स्टारसारखं जेवण मिळतं. त्यांचे जे गेस्ट हाऊस आहेत, सो या सगळ्या फॅसिलिटी आहेत. SBIमध्ये तुम्ही बँक POची एक्झाम क्रॅक केलीत तर 1.5 लाख पगार आहे. तर तुम्ही ऑप्शन्स ओपन ठेवा, ओके, आणि स्वतःला हे करत राहा, इम्प्रूव्ह करत राहा, सक्सेस मिळतो. माझा आत्ता एक स्टुडंट आहे VJTIचा, कृष्णा फुटाणे म्हणून आहे. तर माझ्याकडे सेकंड इयर इंजिनिअरिंगपासून VJTIला असताना त्यांनी सुरुवात केली होती. तर गेले म्हणजे कॉलेजचे 3 वर्ष आणि नंतरचे 3 वर्ष, म्हणजे आता वयाच्या 25 वर्षी त्यांनी RBI ग्रेड बी क्रॅक केली. सुरुवातीला त्यांनी UPSCचे अटेम्प्ट दिले, प्रिलिम 2दा 1-1 मार्कांनी, अर्ध्या मार्कांनी त्याचं UPSCतलं यश मिस झालं. मग मी त्याला म्हणालो की तू या एक्झाम्सकडे वळ आणि एकदा या एक्झाम देऊन बघ, कारण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं मॅथ्स खूप स्ट्रॉंग असतं, मॅथ्स, ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग. त्याला म्हटलं तू RBIची एक्झाम दे. आणि सलग 2 अटेम्प्ट RBIचे दिले. 3ऱ्या अटेम्प्टला त्यांनी काढलं, म्हणजे एक्झाम क्रॅक केली. आता नागपूरमध्ये RBIमध्ये पोस्टेड आहे, डेप्युटी गव्हर्नर, नंतर गव्हर्नरपर्यंत पण जाऊ शकतो. आणि आपले जे माजी पंतप्रधान होते मनमोहन सिंग सर, हे सुद्धा RBI ऑफिसरच होते. डेप्युटी गव्हर्नरहून त्यांचा प्रवास सुरू झाला, तो प्राईम मिनिस्टर पदापर्यंत येऊन पोचला. तर अपॉर्च्युनिटीज आहेत तुमच्याकडे. म्हणजे तुम्ही आता जे सांगताय त्याच्यावरून असं एक लक्षात येते की UPSCची परीक्षा जी असते त्याच्यामध्ये ओव्हरऑल तुमचा सगळाच अभ्यास असतो. तुम्ही म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही परीक्षा द्यायच्या असतील, काही पोस्टसाठी, डिपार्टमेंटसाठी, तर तुम्ही ह्या एका परीक्षेच्या अभ्यासावरूनच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे हे फार नवीन एक माहिती समोर आलेली आहे. इव्हन अजून एक सांगायला त्यात ॲड करायला, तुम्ही ह्या परीक्षेची तयारी केलीत तर नॉर्मली तुम्ही बघाल तर इंजिनियर ग्रॅज्युएट्स, BCom ग्रॅज्युएट्स, BA काय करतात, MBA करतात, बरोबर आहे. MBA कुठून करतात, आपल्या कुठलं तरी, आता मी नावं नाही घेत, छोट्या मोठ्या B स्कूलमधनं करतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 आणि 4 लाखाच्या पुढे पॅकेज नाही आहे. पण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM जे आहे, IIMसाठी जी CAT नावाची परीक्षा असते, तुम्ही जर UPSCचा अभ्यास जर पुढचे 3-4 वर्ष चांगला केलेला असेल ना, यू कॅन क्रॅक CAT एक्झाम. म्हणजे त्याचा जो इंटरव्ह्यू असतो IIMचा, तर त्यासाठी तुम्हाला UPSCचं नॉलेज, कारण तुमच्याकडे चौफेर नॉलेज असतं, तुमच्या आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल रिलेशनचा पण तुमच्याकडे अभ्यास असतो, इकॉनॉमिक्सचा पण असतो, बँकिंगचा पण असतो, तुमच्याकडे जगातल्या प्रत्येक कॉर्नरचं नॉलेज असतं. त्यामुळे तुम्ही त्याची रिटर्न एक्झाम पण क्रॅक करता आणि त्याचा इंटरव्ह्यू पण तुम्ही क्रॅक करता. तर मला वाटतं तुम्ही IIM आणि IIMमधनं पास आऊट झालं तर स्टार्ट पॅकेज 25 लाख रुपये आहे. त्यामुळे UPSC तुम्हाला IIMचा प्रवेश पण, माझे 2 स्टुडंट आहेत ज्यांनी IIM क्रॅक केलं, त्यांचं UPSC, त्यातलं एक आता परत UPSC परत IIM कंप्लीट केलं, जॉब केला आणि परत UPSCकडे वळला. आणि आता आपल्या UPSC थ्रू गव्हर्नमेंटमध्ये इंडियन फॉरेन ट्रेड सर्व्हिसमध्ये आता आपला एक स्टुडंट आहे, तो पोस्टेड आहे. सर, एक ऑब्झर्वेशन होतं असं की आपण बघितलं आहे की म्हणजे महाराष्ट्रातलं प्रमाण अजून इतकं समोर नाही आलं आहे, पण महाराष्ट्राचे व्यतिरिक्त इतर जी राज्य आहेत तिकडचे जे तरुण आहेत ग्रामीण भागातले, ते फार उत्सुक असतात. म्हणजे IAS IPS किंवा UPSCच्या परीक्षा देऊन एवढ्या मोठ्या सरकारी अधिकारी बनण्याकडे त्यांचा जास्त विशेष कल असतो. पण महाराष्ट्र म्हणा किंवा अशी काही जे आपण म्हणतो की खूप असं डेव्हलप झालेल्या या ज्या हे आहेत स्टेट आहेत, तिकडचे जे तरुण आहेत त्यांचा ओढा हा IT मध्ये जाण्याकडे किंवा प्रायव्हेट नोकरीकडे किंवा परदेशातमध्ये जाण्याकडे असतो. तर ही तफावत काय अशी आहे? म्हणजे त्यांच्यामध्ये फार रुची दिसत नाही. शहरात राहणाऱ्या मुलांबद्दल मी म्हणते, सिटी बेस म्हणजे जे यंगस्टर आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, ग्रामीण मुलांमध्ये मात्र त्यांना मात्र फार इंटरेस्ट असतो सरकारी नोकरीमध्ये किंवा अगदी त्या सनदी अधिकारी बनण्यामध्ये. तर काय म्हणजे ही तफावत का असावी? एकतर ग्रामीण भागामध्ये कॉर्पोरेट नसल्यामुळे त्यांना गव्हर्मेंट जॉब इज अ ओनली ऑप्शन, किंवा ग्रामीण भागामध्ये आहे ना
दररोज तुमचं काही ना काहीतरी काम राहतं. कुठली तरी परवानगी आणायची असते, कुठला तरी तुम्हाला दाखला काढायचा असतो. तर हे जे पॉवर्स आहेत ह्या IAS ऑफिसरच्या, IPS ऑफिसरच्या, ह्या तुम्हाला जवळून बघायला मिळतात. ओके. मुंबई शहरामध्ये आपलं काही कामच नसतं. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपला जन्मदाखला कोणतरी आपले आईवडील काढतात आणि आपण मरतो तेव्हा आपला मृत्यू दाखला काढायला पण त्यामुळे सरकारी कार्यालयामध्ये किंवा मंत्रालयामध्ये जाणं आपलं तेवढं होत नाही. त्यामुळे आपल्याला त्या पावर्स कळत नाहीत किंवा मुंबईत तसं पाणी, लाईट ह्याचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. कचरा सगळं एकदम सेट आहे. त्यामुळे IAS अधिकाऱ्याचे जे कामं आहेत किंवा त्याचे जे अपॉर्च्युनिटीज आहेत ह्या तेवढ्या शहरातल्या मुलांना दिसत नाहीत किंवा त्याचे जे रिटर्न्स आहेत ते तेवढे त्यांना दिसत नाही. आणि थोडंसं पेशन्सचा अभाव आहे म्हणजे शहरातील मुलांमध्ये. मुलांना इथे फास्ट हवं असतं सगळ्या गोष्टी आणि UPSCमध्ये तुम्हाला खूप एक 8-8 तास अभ्यास करावा लागतो. एक शिस्तबद्ध अभ्यास करावा लागतो. 1-2-3 वर्ष आयुष्याची त्यात द्यावी लागतात. ती थोडी इथे मला वाटतं शहरी भागात मुलांना द्यायला तयार नसतात. त्यांना लगेच पहिल्या अटेम्पमध्ये नाही झालं तर मग ते या कॉर्पोरेट, आणि मुंबईमध्ये कॉर्पोरेट खूप आहे. सगळ्या टॉपच्या कंपन्या, बँका, RBI सगळ्यांचे हेडक्वार्टर्स इथे असल्यामुळे इथे सहज एखादा BCom किंवा MBA झालेल्या मुलाला लगेच छोटी मोठी नोकरी तर नक्कीच मिळून जाते. पण त्याच्यामध्ये ती स्टेबिलिटी आज नाही आहे. आज कॉर्पोरेटमध्ये तुमचा जॉब कधी जाईल माहीत नाही आहे. आज ओरॅकलसारखी कंपनी, मेटा या सगळ्यांनी आता 9,000, 15,000, 20,000 एवढा ले ऑफ केलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला ह्या AIमुळे तुमचा जॉब कसा टिकेल, काय टिकेल याबद्दल अलर्ट राहावं लागेल. तुम्हाला सारखं शिकत राहावं लागेल. इवन सॉफ्टवेअरमध्ये जे आता मुलं जात आहेत तर त्यांनाही मी तेच सल्ला देईन की तुम्ही आता अलर्ट राहायला लागेल. तुम्हाला सारखं शिकत राहावं लागेल. इथे तुम्ही एकदा IAS IPS झालात किंवा डेप्युटी कलेक्टर झालात, RBI एकदा तुम्ही जॉईन झालात की 60 एजपर्यंत इथे तुम्हाला, किंवा महाराष्ट्रात 58 एज आहे तो तुम्हाला सिक्युअर्ड आहे. इथे तुमच्याकडे पॉवर्स आहेत. इथे तुम्ही लोकांचं लाईफ तुम्हाला गव्हर्नमेंटचे जे फंड्स आहेत ते वापरून लोकांचं लाईफ चेंज करायची संधी आहे. तर मला वाटतं इथे जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत असं मला वाटेल. AI आता सगळ्याच क्षेत्रामध्ये एंटर झालेला आहे. काही दिवसांमध्ये मला वाटतं ते UPSC आणि MPSCच्या जे क्षेत्र आहेत, जे म्हणजे त्या कामाशी संबंधित जे क्षेत्र आहेत तिथे देखील ते एंटर होईल. काय परिणाम होऊ शकतो त्याचा? निश्चितच म्हणजे AIचं आता महाराष्ट्र शासनाने आता AI पॉलिसी पण आणली, त्यामुळे निश्चित त्याचा फायदा होईल. बरीचशी कामं अजून फास्ट होतील, गतिमान होतील. त्याच्यामध्ये त्याचा निश्चितच फायदा होईल आणि तो शिकायला पाहिजे. टेक्नॉलॉजीपासून लांब आपण जाऊन चालणार नाही आहे. उलट अजून आपण त्यात म्हणजे ज्यांना सरकारी सेवेत जायचं आहे त्यांना पण मी सांगेन की तुम्ही AI, डेटा अनालिटिक्स हे सगळं शिकून घ्या. गरजेचं आहे. तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज खूप चांगलं असणं गरजेचंच आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटसुद्धा आता त्या दिशेने सगळी पावलं उचलते आहे. आता क्वांटम कम्प्युटर येत आहे लवकरच, आणि ते क्वांटम कम्प्युटर पण मी म्हणते सगळ्यांना सांगेन. इवन केंद्र सरकारने पण ठरवलं आहे की क्वांटम कम्प्युटर मुलांना त्याच्यामध्ये शिकवायचं ठरवलेलं आहे भारत सरकारने. आणि हा क्वांटम कम्प्युटर जेव्हा येणार किंवा त्याचं जे येणार आहे तेव्हा अनेकांच्या पुन्हा एकदा जॉब जातील. कारण क्वांटम कम्प्युटरमध्ये 10 माणसांचं काम एका माणसांनी होणार आहे. आणि तुम्ही जे आता म्हणालात ना की मुलांना परदेशात जायचा मगाचा जो मुद्दा होता ना, त्याला मी थोडं ॲड करेन की आज तुम्ही बघाल कॅनडामध्ये रिसेशन आहे, USमध्ये रिसेशन आहे. आज USनी एवढी फीज लावलेली आहे कंपन्यांना की तुम्हाला जर कुठला हायर करायचं तुम्हाला $1,00,000 अमेरिकन द्यायला पाहिजे. आता त्याला तिथल्या न्यायालयाने परवा स्थगिती पण दिलेली आहे. पण ह्याच्यात काहीतरी तसंच चालू राहणार आहे. आज अनेक सगळ्या फॉरेन कंट्रीजमध्ये, युरोपमध्ये सुद्धा आज रिसेशन आहे. तर त्यावेळेला आज भारत मला वाटतं तुम्हाला खुणावतो आहे. आणि तुम्ही नीट जर ऑब्झर्व कराल तर दर आठवड्याला एक केंद्र सरकारची एक्झाम आहे. दर 8-15 दिवसाला तुम्हाला एक कुठली तरी एक ॲड तुम्हाला पेपरला दिसेल. मग एवढा अपॉर्च्युनिटीज, एवढे जॉब वॅकन्सीज आहेत, तर मग तुम्ही भारतात का नाही राहणार? म्हणजे आपल्या देशामध्ये तरुणांना त्याच्या भरपूर हो, संधी आणि आहे. देश बदलतो आहे. मेट्रो आहे, आता येते आहे, बुलेट ट्रेन येते आहे, सगळ्याच म्हणजे हायवेज होत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आता स्ट्रॉंगली होत आहे. त्यामुळे पुढची 20 वर्ष भारताची असणार आहेत, पुढची 20-25, आणि भारतातच मला वाटतं जास्त संधी असतील तरुणांना मला वाटतं. सर, या सगळं UPSC म्हणा किंवा MPSC म्हणा, आपण म्हणजे एक राज्यसेवा आयोग आहे आणि एक लोकसेवा आयोग, तर ह्याच्यामध्ये भाषा ही किती मॅटर करते? बघा, UPSCमध्ये तुम्हाला संपूर्ण परीक्षा तुमचं मुख्य परीक्षा मुलाखत मराठीत देता येते. UPSCमध्ये MPSC तर देता येतेच. UPSCचा पूर्वपरीक्षेचा पेपर ऑब्जेक्टिव्ह असतो, तो हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषेमध्ये असतो.
इंग्लिश नाही कळत आपल्याला हिंदीमधलं ते ट्रान्सलेशन बाजूलाच असतं, ते वाचून कळतं. मुख्य परीक्षा अख्खी तुम्हाला मराठीत देता येते आणि तुम्ही जर अख्खी परीक्षा मराठीत दिली असेल तर तुमचं मुलाखतसुद्धा UPSC मराठीमध्ये देतं. त्यामुळे इथे भाषेचं कुठलीही अडचण नाही आहे, फक्त मला वाटतं नॉलेज ही अडचण आहे. तर तुमचं नॉलेज चांगलं बनवा, तर नक्की तुमचं UPSC स्वागत करते. UPSCला चांगले नॉलेज असणारे ब्युरोक्रॅट्स हवे आहेत. आणि त्यामुळे आपण बघतो की ग्रामीण भागातली मुलं त्यामुळे खूप आहे. करतायत. एक अशी पण गोष्ट होते की आपण बघत असतो की अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये जात असतात आणि तिथे गेल्यावरती तिकडची जी लोकल लँग्वेज आहे ती सहज ते शिकतात लोकांबरोबर कनेक्ट होण्यासाठी. हे म्हणजे मला वाटतं हे वैशिष्ट्य आहे. नाही ते तर म्हणजे तुम्ही एकदा UPSCमधनं तुम्ही सिव्हिल सर्व्हिस जॉईन केलीत तर तुमच्या सर्व्हिसमध्येच आहे की तुम्हाला समजा महाराष्ट्र कॅडर मिळाला तरी तुम्ही UP बिहारचे असले तरी तुम्हाला महाराष्ट्र भाषा शिकावी लागते, त्याच्या एक्झाम द्याव्या लागतात आणि त्यानंतर तुमचं पुढचं प्रमोशन होतं. त्यामुळे तुम्हाला ज्या राज्यात जातात त्याची लोकल भाषा तुम्हाला शिकावीच लागते. हे आपल्या त्या ह्याच्यातच आहे, सर्व्हिसमध्येच आहे रेकॉर्ड. त्यामुळे म्हणून तुम्हाला बघित असेल की अधिक नॉन महाराष्ट्रीयन अधिकारी तुम्ही बघत असाल म्हणूनच खूप म्हटलं अस्खलित मी. मराठीत हे खूप बोलताना चांगल्या दिसतात. पद्धतीने बोलतात. त्यांना शिकणं कंपल्सरीच आहे त्याच्यामध्ये, नाहीतर त्यांचं पुढचं प्रमोशन आहे ते थांबवलं जातं. सर, मराठी मुलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? म्हणजे तुम्ही आता करिअर अकॅडमी तुम्ही चालवत आहात, अनेक विद्यार्थी तुम्ही घडवलेत, अनेक नामांकित विद्यार्थी तुम्ही घडवलेत, त्यांच्याबद्दल पण तुम्ही आम्हाला सांगा. पण मराठी मुलांनी आता काय करायला पाहिजे? आपली मराठी मुलं UPSC MPSCच्या परीक्षांकडे म्हणजे इतक्या गांभीर्याने पाहत नाहीत, जसं मी मगाशी म्हणाल की जितके इतर राज्यातली मुलं पाहतात. तर या जॉबमध्ये असलेल्या संधी कोणत्या आहेत? जसं तुम्ही सांगितलंत मगाशी, पण अजून छोट्या आणि कमी शब्दांमध्ये सांगितलं तर अजून मला वाटतं आपल्या मुलांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल. पहिल्या तुमच्या प्रश्नाकडे येतो तर सांगायला आवडेल की लक्ष्य अकॅडमीचे विद्यार्थी, जसं आत्ता दीपक शिंदे म्हणून आहे जो VGDAचा इंजिनिअरिंग स्टुडंट होता, तो आपले नितीन गडकरी जे आहेत आदरणीय केंद्रीय मंत्री, तो त्यांचा OSD म्हणून आता काम करतो आहे. त्याच्यानंतर कृष्णा फुटाणे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला RBIमध्ये आहे. नम्रता गांधीजी वयाच्या 22व्या वर्षी UPSC त्यांनी क्रॅक केलं, तिला मागच्या वर्षीचा प्राईम मिनिस्टर अवॉर्ड मिळालेला आहे आणि आत्ता ती डेप्युटी सेक्रेटरी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये PM ऑफिसमध्ये. त्याच्यानंतर रोहन सामंत म्हणून आपला प्रभादेवीचाच इथूनच अगदी 5 किलोमीटरवरती त्याचं घर आहे किंवा 2 किलोमीटरवरती. तर तो रोहन सामंत IPS आहे आणि तो आत्ता रॉसाठी काम करतो आहे. डॉक्टर शैलेंद्र मिश्रा म्हणून आपला IPS स्टुडंट आहे, सो सध्या मुंबईत NIA जी आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन टीम, तर त्याच्यामध्ये तो आता काम करतो आहे. तर असे असंख्य विद्यार्थी आपले आता आपला रेल्वे मिनिस्टर जे अश्विन वैष्णव आहेत, तर शिवाजी सुतार म्हणून आपला स्टुडंट आहे, IRTS आहे तो, याच UPSC एक्झाम, तो अगदी ग्रामीण भागात आलेला विद्यार्थी होता आणि त्यांनी खूप अथक परिश्रमाने UPSC एक्झाम क्रॅक केलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी शिवाजी सुतार एक खूप चांगलं उदाहरण आहे की ज्यांनी स्वतःच्या मेहनतीवरती यश अक्षरशः खेचून आणलं. तो आज त्याकडे 2 मिनिस्ट्रीचं OSD अश्विन वैष्णव यांचा तो लीड करतो आहे. असे आपले असंख्य विद्यार्थी आज भारतभर पसरलेले आहेत आणि इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये आहेत आणि केंद्र सरकारमध्ये आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आहेत आणि खूप चांगलं काम करत आहेत. प्रशासन अधिक गतिमान करण्याचं काम करत आहेत. आणि दुसरं राहीन, मी मराठी म्हणसाल तुम्ही मराठी मुलांना जे म्हणालात काय सल्ला द्याल, तर मी सांगेन की मोठं स्वप्न ठेवा आणि त्यासाठी तेवढे एफर्ट्स टाकायची तयारी ठेवा, पेशन्स ठेवा. कारण पेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे. याच्यामुळे तुम्हाला यश मिळेल तुम्हाला, पण इथे तुम्हाला वेळ लागतो. कुठली मोठी गोष्ट अचीव करायची आहे ना, तर त्याला थोडा वेळ लागतो. तर एक तुम्ही लाँग टर्म प्लॅनिंगने उतरा. जोपर्यंत तुम्हाला त्या पदापर्यंत जात नाही ना, तर तोपर्यंत तुम्ही थांबू नका. जर डॉक्टर व्हायचं ठरवलं आहे ना, तर मग 2दा द्या, 3दा नीट द्या, पण मग ते डॉक्टर MBBS होऊनच गप्प बसा. IIT द्या, JEE 2दा द्या, 3दा द्या, गॅप घ्या, पण IITमध्येच जा. CA व्हायचं तर CAच व्हा. असं नाही मग CA नाही झालं मग आता मी ते करतो, मग मला MBBS नाही केलं मी फिजिओथेरपी बनतो, नाही तर मी अजून काहीतरी फार्मसी करतो. नाही, MBBS ठरवलं आहे ना तर MBBSच बनायचं. मी सांगेन की IIMचं टार्गेट ठेवा. जायचं तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे ना, तर IIMचं टार्गेट ठेवा. UPSC टार्गेट ठेवा, IAS IPSचंच टार्गेट ठेवा, IFSचंच टार्गेट ठेवा. कळलं? मेडिकलमध्ये जायचं ना, तर MBBS झाल्याशिवाय गप्प बसू नका आणि 3-4 वर्ष प्रयत्नात करा तर सक्सेस मिळतो. आणि फक्त तुम्ही स्वतःचं अनालिसिस करत राहा, नक्की यश तुम्हाला मिळेल. आपण UPSC आणि MPSC परीक्षांबद्दल बोलतो, याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही फार म्हणजे महत्त्वाची एक भूमिका बजावली जाते, महत्त्वाचा रोल असतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. कारण हे विद्यार्थी सरकार तर घडवतात पण राज्य आणि देश देखील घडवत असतात. तर तुम्ही अशा विद्यार्थ्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये कुठला विषय
जास्त तुम्ही म्हणजे त्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस कराल सांगता? बघा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही कुठली एका रात्रीत डेव्हलप होणारी गोष्ट नाही, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. ही कंटिन्यू प्रोसेस असते आणि मला वाटतं कॉलेज जीवनातला जो काळ आहे ना, तो तुमच्यासाठी खूप संधी असते स्वतःला डेव्हलप करण्यामध्ये. स्वतःला फिट ठेवणं एक फार महत्त्वाचं आहे. तुम्ही दररोजचा एक्सरसाइज तुम्ही करणं फार गरजेचं आहे. व्यायाम आहे, योगा आहे, हे तुम्ही करायला पाहिजे. तुमची बॉडी फिट असायला पाहिजे. तुम्हाला कुठलंही काय करायचं तुम्ही स्ट्रॉंग असले पाहिजे. ओके. दुसरं तुमचं वाचन खूप असायला पाहिजे. तर वाचनाची सवय तुम्ही कॉलेजमध्ये, शाळेमध्ये स्वतःला लावून घेतली पाहिजे. त्यानंतर ह्या वेगवेगळ्या ज्या कॉलेज जीवनातल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, NCC आहे. आता आमचे अनेक विद्यार्थी किंवा माझे अनेक मित्र जे आहेत, NCCमुळे त्यांना चांगले जॉब्स मिळालेत. आज एअरलाईन्स कंपन्या मोठमोठ्या आहेत, तर तिथे असंख्य आमच्या NCCची मुलं आज पोस्टेड आहेत. तर NCCमध्ये तुम्हाला एक शिस्त लागते, वेळेचं महत्त्व कळतं, की वेळेवर आपण पोचणं किती गरजेचं आहे. डिसिप्लिन लागतं, की आपण कसं राहायला पाहिजे, तुमचं गेटअप कसं असायला पाहिजे, तुमचे हेअरस्टाईलपासून ते तुमचं शूज किती पॉलिश आहेत नाही आहेत. कारण त्याच्यावरून तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी कळत असते. तुम्ही जेव्हा मुलाखतीला जाता तेव्हा त्याच्यावरूनच कळतं, की अरे हा विद्यार्थी एक वेगळाच आहे. तर तुम्ही NCC, NSS केल्यामुळे काय होतं, की ग्रामीण भागातले जे लाईफ आहे ते तुम्हाला बघायला मिळतं. ते लोकं किती स्ट्रगल करत आहेत, कसे प्रतिकूल परिस्थितीत राहत आहेत. आता आमच्या NSSमध्ये खूप असे या वाडा, मोखाडा या इथे आमचे कॅम्प्स असायचे. मी जेव्हा कीर्ती महाविद्यालयात होतो, तर त्या कॉलेजमध्ये त्या NSSमुळे आम्हाला ते कळलं, की गरीब माणसं कशी राहत आहेत, आदिवासी लोकं, ह्या लोकांच्या समस्या तुम्हाला कळतात. जेव्हा तुम्ही प्रशासनात जाल तेव्हा तुम्हाला मग चांगलं काम करू शकता. अरे बाबा, हाय प्रॉब्लेम्स आहेत ग्रामीण भागात, हे तुम्हाला माहिती असणार आहेत. जेव्हा तुम्हाला UPSCला जे प्रश्न विचारणार, की बाबा तुझ्या महाराष्ट्राबद्दल सांग, किंवा तुमच्या बाजूलाच हा एवढा एक जिल्हा आहे जिथे एवढे अजूनही भूकबळी जात आहेत, किंवा रोगराईने एवढी लोकं मरत आहेत, तर त्याचं तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उत्तरं देऊ शकतात, की तुम्ही ते स्वतः तिथले काय प्रॉब्लेम आहेत ॲडमिनिस्ट्रेशन, मग तिकडे आरोग्य सुविधा का नाही आहेत, ह्याचं खूप समर्पक उत्तर तुम्ही UPSCला किंवा कुठल्याही इंटरव्ह्यू पॅनलला तुम्ही देऊ शकता. त्यामुळे मला वाटतं NCC, NSS, नाटक आहे ज्याच्यामुळे तुम्हाला एक स्टेज ॲपिरियन्स येतो, किंवा एसे कॉम्पिटिशन आहे, लोकेशन कॉम्पिटिशन आहे, वादविवाद स्पर्धा आहेत, ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व झालं पाहिजे. आता असं झालं आहे की कॉलेजमध्ये जायचंच नाही, क्लासेस लावायचं आहे आणि क्लासेसमधनंच घरी जायचं. त्याच्यामुळे काय होतं आहे, की ओव्हरऑल पर्सनॅलिटी जी डेव्हलप व्हायला पाहिजे, की हे जे सगळं जग आहे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुमच्याकडे चांगले मित्र असणं पण गरजेचं झालेलं आहे. कारण आता लगेच बघितलं की मुलांना नैराश्य येतं आणि मुलं आत्महत्या करत आहेत. तर हे का? कारण यांना मित्र नाही आहेत. आता तर ऑलरेडी सिंगल चाइल्डमुळे आपल्याला बहीण नाही, भाऊ नाही, त्यामुळे शेअरिंग आपलं कमी होत चाललेलं आहे. आणि अशा वेळेला तुमचे चांगले मित्र असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही कॉलेज लाईफ एन्जॉय करायला पाहिजे, कॉलेज जीवनामध्ये रममाण व्हायला पाहिजे. आणि या सगळ्या अदर ॲक्टिव्हिटीज आहे, स्पोर्ट्स आहे. आता स्पोर्ट्सचं अगदी तुम्ही कबड्डी, खो खो अशा वेगळ्या ज्या इंटर कॉलेजला जर तुम्ही स्पर्धा खेळलात आणि तुम्ही जर नॅशनल लेवलला मेडल मारला, तर MPSCमध्ये स्पोर्ट्स कोटा आहे. म्हणजे नॉर्मल कट ऑफ समजा 90 मार्काची येतात, ती स्पोर्ट्स कोटाची कट ऑफ 45 मार्क्स म्हणजे 50% खाली असते. एवढं फरक राहतो तुम्हाला. तर म्हणजे हा स्पोर्ट्सचा फायदा आहे. तर हे तुम्ही एखाद्या चांगल्या खेळात असले पाहिजे. असे 2-3 स्किल्स तुमच्याकडे, चांगलं तुम्हाला एखादं वाद्य वाजवता आलं पाहिजे. एक फॉरेन लँग्वेज मी सांगेन शिका. जर्मन, जॅपनीज असे जे चांगले देश आहेत तर ते तुम्ही शिका, त्याचा तुम्हाला फायदा होईल. इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जात आहे, तर जेव्हा तुम्ही फर्स्ट तुमच्या फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही प्रिलिम पास होता आणि जेव्हा मेन एक्झामचा फॉर्म भरतात, त्याला डॅफ फॉर्म म्हणतात UPSCमध्ये, डिटेल ॲनालिसिस फॉर्म. या फॉर्ममध्ये तुमची सगळी माहिती, बायोडेटा भरलेला असतो आणि त्या बायोडेटावर अख्खा तुमचा UPSCचा इंटरव्ह्यू चालतो. मग तिथे तुम्ही लिहिलेलं असेल मला जर्मन भाषा येते आहे, तर ते फॉरेन सर्व्हिसमध्ये ते पॉझिटिव्ह बाबा हा ठरवून याला परदेशी सेवेत जायचं म्हणून एक फॉरेन लँग्वेज शिकलेला आहे. कंपल्सरी नाही आहे. IFS झाल्यानंतर तुम्हाला भारत सरकार ती लँग्वेज शिकवते ज्या देशात पाठवणार आहे. पण एक इनडायरेक्टली तो पॅनल, 5 जणांचं जे UPSCचं जे पॅनल असतं, या पॅनलसमोर तो मेसेज जातो की हां बाबा, मुलांनी हे सगळं केलं ॲक्टिव्हिटीज, तो हे सगळं बघत असतात. ते तुमचं बाकीचे काय काय बायोडेटा बघतं UPSC, आणि तुमचं इंटरव्ह्यूचे मार्क्स खूप डिसायडिंग फॅक्टर ठरतात. अर्थात UPSCचं फक्त इंटरव्ह्यूवरती सिलेक्शन नाही होत. अनेकांना असं वाटतं इंटरव्ह्यूत कमी मार्क्स मिळाल्यामुळे सिलेक्शन जातं. नाही, तर तुमचा मेन्सचा स्कोअर फार चांगला असायला पाहिजे. तुमचे 900 मार्क्स, 1750पैकी 900 मार्क्स तुमच्याकडे जर असतील आणि इंटरव्ह्यूला पण तुम्हाला जर 200 मार्क्स मिळाले 275पैकी, तर 1100 मार्क्स मिळाले की तुम्ही भारतात पहिल्या रँकपर्यंत पोहोचता. म्हणजे तुम्हाला IAS, IPS, IFS या टॉप 100 रँकमध्ये असाल तर तुम्हाला IAS, IPS, IFS ही रँक मिळते. तर त्यासाठी
तुमचं पर्सनॅलिटी खूप चांगलं असणं गरजेचं आहे आणि ती तुम्ही 11वीपासूनच मला वाटतं विद्यार्थ्यांनी पालकांनी ते डेव्हलप करायला सुरू करायला पाहिजे मला वाटतं. सर जाता जाता शेवटचा प्रश्न, आपण UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी बोलतोय, त्यांना आपण संदेश पण दिला आहे, पण एक जनरल आत्ताचं जे झेंजी जे कल्चर आहे, जे झेंजी मुलं आहेत त्यांच्याबद्दल म्हणजे खूप त्यांच्यावरती टीकाच केली जाते असं, तर ह्या मुलांना फ्युचर घडवणं फार कठीण आहे असं म्हटलं जातं आहे. तर तुम्ही अशा मुलांसाठी, कारण तुम्ही विद्यार्थी घडवत आहात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्याल? मला वाटतं थोडंसं सोशल मीडिया जो प्लॅटफॉर्म आहे त्याचा त्यांनी मला वाटतं, मी असं नाही सांगेन की तो वापरू नका किंवा बंद करा, पण त्याचं प्रमाण कमी करायला पाहिजे. मला वाटतं सोशल मीडियावरती खूप चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत, चांगले व्हिडिओज आहेत, चांगले नोट्स म्हणजे चांगले कंटेंट खूप चांगला काय काय आहेत, चांगल्या वेबसाईट्ससुद्धा आहेत, चांगले यूट्यूब चॅनल्स पण आहेत, तर ते तुम्ही फॉलो करायला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही एक स्वतःला हे करायला पाहिजे, ठरवायला पाहिजे की मी मोबाईल किती वेळ वापरेन. मला वाटतं मोबाईलचा वापर ते किती चांगल्या प्रकारे करतात, त्यामुळे मोबाईलचा वापर बंद करा असं नाही सांगणार, पण त्याचा वापर जितकाच गरजेचा आहे तितका करा असा मी या जेनझीला सल्ला देईन. बाकी ते खूप हुशार आहेत, आपल्यापेक्षा खूप पुढे ही जनरेशन, प्रचंड त्यांच्यात टॅलेंट आहे आणि जर त्यांनी नीट ह्या जर सगळ्या सोशल मीडियाचा आणि या मोबाईलचा वापर केला तर ते नक्कीच याच्यामध्ये यश मिळवू शकतील. स्वतःला थोडंसं त्यांनी कंट्रोल करायला पाहिजे, एवढंच, बाकी काही नाही आहे. म्हणजे प्रत्येकाचं त्यांनी एक ठरवायला पाहिजे की कुठल्या गोष्टीला किती वेळ देणार. ते जर एकदा त्यांनी ठरवलं ना तर ते लोक आपलं भारत कुठे घेऊन जातील भारताला, अशी मला नक्की या जेनझीबद्दल आशा आहे. छान. सर छान सांगितलं. झेंजींबद्दल इतकं छान बोलणारे मुली फार कमी आहेत, कारण ते टीकेचे धनी झालेले आहेत झेंजी, पण तुम्ही त्यांच्यासाठी जे फ्युचर सांगितलं आहे किंवा त्यांचं भविष्य कसं होऊ शकतं, कसं घडू शकतं, सर आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि बहुमूल्य असं मार्गदर्शन आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्ही मला बोलत त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.